आता सध्या नवरात्र सुरू आहे, गरबा हे लव जिहादाचं केंद्र होऊ शकतं वगैरे असं ते म्हणालेत. खरं त्यांचा तो इशारा आहे एक, त्याबद्दल काय म्हणता तुम्ही? नाही, ह्याच्या अगोदरची मी एक गणपतीच्या काळातली घटना सांगू इच्छितो की गणपतीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की गणपतीच्या काळामध्ये एक अभिनेता जो आहे अली गोनी, मला वाटतं त्याचं नाव आहे, आणि त्याचं जास्मिन नावाच्या एका हिंदू अभिनेत्रीबरोबर प्रेम आहे. आणि तुम्ही त्या व्हिडिओत जर बघितलं तर सगळे गणपती बाप्पा मोरया म्हणतात, तो बोलत नाहीये त्यामध्ये. आणि नंतर त्याने सांगितलं नाही, मी मुस्लिम आहे आणि हे आमची परंपरा नाही, आम्ही हे बोलणार नाही. म्हणजे ती मुलगी जर सगळं काही सोडून इस्लाम स्वीकारायला किंवा त्या ईदला हिंदूंना काहीच नाही, ईदला हिंदू सगळे शिरखुर्मा खातात आणि सगळ्या गोष्टी पालन करतात, अनेक हिंदू रोजे ठेवायला तयार होतात, पण ते किती कट्टर आहेत की तो गणपती बाप्पा मोरया सुद्धा बोलायला तयार नाहीये. ही मानसिकता ह्याच्यातली गंभीर आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने बघायला पाहिजे. आज आपण बघतोय स्वरा भास्कर ही अभिनेत्री, तिने मुस्लिम अभिनेत्याबरोबर लग्न केलं, परंतु त्यानंतर नेमकं काय झालेलं आहे, आज ती कोणती भाषा नेमकी वापरते या सगळ्या ह्याच्यामध्ये, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून नवरात्रीच्या दृष्टिकोनातून जे नितेश राणे यांनी जे म्हटलं त्या विषयावरती आम्ही अनेक वर्ष ही जागृती करतो आहोत. पहिली गोष्ट की जर गणेश चतुर्थीची किंवा नवरात्रीची मिरवणूक मशिदीच्या पुढून गेल्यावरती त्याच्यावरती दगडफेक होत असेल, त्याच्यातलं म्युझिक आम्हाला चालत नाही म्हणून सांगितलं जात असेल, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सगळे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स तोडून टाकतं, सगळे म्युझिकच्या ज्या सीडीज आहेत त्या सगळ्या जाळून टाकतं, कारण का ते म्हणतात इस्लाममध्ये म्युझिक आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेही मान्यताच नाही. तर मग माझा पहिला प्रश्न आहे की नवरात्र हे गरबा हा गर्भो म्हणून आहे, मूळ म्हणजे ज्याला आपण म्हणूया की विश्वाच्या उत्पत्तीचा, म्हणजे माता आपण म्हणतो दुर्गा माता किंवा कुठलीही जी माता आहे, म्हणजे आपल्याकडे नवरात्रीच्या नवदुर्गांची पूजा होते, ही प्रत्येक पूजा ही विश्वाच्या उत्पत्तीची पूजा आहे. म्हणून गर्भ ह्या दृष्टिकोनातून आपण बघतो की त्या मडक्यात आपण दिवे ठेवून त्याची पूजा करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. जर ही परंपरा आहे तर एकीकडे आपण बघतो की तुमच्याकडे दुर्गा तुम्हाला चालत नाही, मूर्ती पूजा चालत नाही. औरंगजेब बाबरापासून जी परंपरा आहे, सगळ्यांनी मूर्त्या तोडलेल्या आहेत आपल्याकडे. सोमनाथ असो, काशी विश्वनाथ असो, आजही ज्या ज्या केसेस चालू आहेत त्या सगळ्या ह्याच दृष्टीने. म्हणजे तुम्हाला तुमच्या धर्मातच मूर्तीपूजेला शिर्क म्हटलेलं आहे, आणि शिर्क केलं तर तुम्हाला अतिशय घाणेरड्या नरकामध्ये जावं लागतं. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की बाबा मग तुम्हाला नवरात्रात यायचंय कशाला? जर तुम्हाला गणपती चालत नाही, झाकीर नाईक पासून कोणीच चालत नाही, तर तुम्हाला यायचंय कशाला?